हे गाय गुड मॉर्निंग. आणि खूप दिवसानंतर महिन्यानंतर माझा हा ब्लॉग येणार आहे, मिनी ब्लॉग येणार आहे. तर मी आली आहे मम्मीकडे आणि बेबी शॉवरचे तर व्हिडिओ टाकले, तुम्हाला माहिती आहे माझा बेबी शॉवर होता, मस्त झाला. आणि आता मी रिव्हीलसुद्धा केलं आहे, खूप छान वाटते. आणि मी आता व्हिडिओ का टाकते आहे कारण की आता मी बेबी शॉवरनंतर जे व्हिडिओज टाकलेत, स्टोऱ्या टाकल्या, खूप प्रेम दिलं. थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल. म्हणून मी सगळं विचार करून आता माझी इच्छा झाली की मी ब्लॉगिंग करावं परत एकदा. आणि मला जसं व्हिडिओला प्रेम देत आहे, स्टोरीला प्रेम देत आहेत आणि माझ्या पोस्टला पण छान छान म्हणजे जात आहेत व्ह्यूज, तर तसंच मला आपल्या यूट्यूब चॅनललाही द्या, यूट्यूबलाही जाऊ द्या. सगळे उठले आहेत, घरात कामं चालू आहे आणि मी आणि जिमी बसलेलो. आता वाजले ते घरात कामं बघा, पसारा हे बघा, फुकट खाऊ आता उठलेले आहेत, मम्मीचे कामं चालू आहे. हे फुकट खाऊ, फक्त खायला द्या, बाकी काय नाही. दिवस रात्रीला कामधंदा नाही. आणि एक दुसरी तर आमची आतमध्ये आहे, तिला मी दाखवते. मी आता आंघोळ करते, फ्रेश होते आणि मला डॉलीला आज आंघोळ घालायची आहे. तर भेटू आपण नंतर, बाय. तर गाईज इथे माझं जेवण रेडी होतं, मी फ्रेश झाली आणि पहिला बघितलं आहे मस्त बसलेले आणि मम्मीने डाळ भात भाजी भुर्जी बनवलेली आणि मला कंट्रोल नाही झालं, म्हणून मला भूक लागलेली. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर सारखं भूक लागतेच आहे, म्हणून मी बोलली पहिलं जेवते नंतर मी काय ते करते. तर मस्त माझं ताट वाढून घेतलं मी, वांग्याचा भरीत चपाती. जिम्मी डॉलीला पण नाही खायचं, मम्मीच्या हाताचं जेवण बनलं की खूप छान मस्त घेतलं जेवायला आणि मला खूप आवडलं. पोट भरून मी जेवून घेतलं. त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली. मी सगळ्यांना विचारलं जेवायला या कोण नाही आलं. माझ्याकडेच बघत होत्या. मस्त फ्रेश वगैरे झाली संध्याकाळी आणि तिथे शॉपवर गेली. मम्मीचं दुकान कंटिन्यू बघा ब्लॉग. गाईज मी आहे माझ्या दुकानावर आणि तुम्हाला दाखवते आज आमच्या इथे काय काय स्पेशल आहे. दाखव रे, माझा भाऊ दाखवणार. डबे दाखव, काय काय आज डबे दाखव, मी बोलते दाखव. हे आहे चिकन आणि चिकनचा रस्सा. इथे आहे पाया सूप, त्याच्यात आहे वजडी, याच्यात आहे मटन, याच्यात भात, याच्यात पाव, इथे अंडे आणि भाकऱ्या पण अवेलेबल आहेत. जर कुणाला मटन चिकन खायची इच्छा असेल तर नक्की या नेरूळला आमचं शॉप आहे, म्हणजे हातगाड आहे. तर तुम्ही या घ्यायला खायला आणि खूप कमी रेटमध्ये आम्ही देतो, तर नक्की या.